महारेराची पण फसवणूक होऊ शकते का? महारेरा ही अप्रुव्हिंग ऑथॉरिटी नाही. नंबरवर नुसतं जाता कामा नये. या गोष्टी बघितल्या तर कोणाची फसगत होणार नाही. कुठलाही घर खरेदीदार असेल येस, त्याने नेमकी कोणती डॉक्युमेंट बघितली पाहिजे? एकच फ्लॅट 2-2, 4-4 जणांना विकला जातो. 40 मजल्याच्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह झाला, परंतु त्यांना कमीत कमी सर्टिफिकेट 5च मजल्याचं मिळतं. अनेकदा लोकांचा हा समज आहे की बिल्डरला किरकोळ दंड होऊन महारेरा सोडून देते. फ्लॅट 8 कोटीचा आहे, त्यांनी 7 कोटी भरले, परंतु त्याला 2-4 वर्ष झाले त्याला फ्लॅटच मिळालेला नाही. आपण बघतो की खूप सारे एजंट बाहेर आहेत जे रेरा नोंदणी शिवाय काम करतात. अशा प्रकारे आपण बऱ्याच एजंटना दंड लावलेला. मी 50-60 लाखापर्यंतच्या रकमेचा जवळजवळ गोळा झाला. महारेराबद्दल बोलत असताना त्याच्यामध्ये अजूनही काही सुधारणा होणं गरजेचं आहे असं अनेकांचं मत आहे. नमस्कार, मी श्रीरंग खरे. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी रेरा कायदा आणण्यात आला आणि महारेराची निर्मिती झाली. हा कायदा असून देखील घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होतेच आहे असा आरोप केला जातो. ही फसवणूक होऊच नये, ग्राहकांच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं खरं सांगेनच्या या भागातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही उत्तरं आपण जाणून घेणार आहोत महारेरामध्ये सचिव म्हणून काम पाहिलेले डॉक्टर वसंत प्रभू यांच्याकडनं. सर, तुमचं खरे सांगेनमध्ये नमस्ते. मी स्वागत करतो. सगळ्यात पहिला प्रश्न, डोंबिवलीमधली एक मोठी केस आपण गेल्या काही महिन्यांमध्ये बघितली की ज्यामध्ये महारेराची पण फसवणूक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. महारेराची पण फसवणूक होऊ शकते का? आता याच्यामध्ये काय आहे की हा प्रश्न समजून घेण्यापूर्वी एक महारेरा काय करतं एक्झॅक्टली, महारेराचं फंक्शन काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करतं हे जरा समजून घ्यायला पाहिजे. कारण कदाचित ते नीट समजलं नसल्यामुळे ते तसं होऊ शकतं, जरासं थोडासा गैरसमज होऊ शकतो लोकांना. महारेरा हे लक्षात घेतलं पाहिजे, महारेरा ही अप्रुव्हिंग ऑथॉरिटी नाही. कुठच्याही गोष्टीला ते अप्रुव्हल स्वतःचं अजिबात देत नाहीत. या सगळ्या ज्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आहेत त्या अप्रुव्हल देत असतात. महारेरा फक्त रजिस्ट्रेशन करत असतं. एखाद्या प्रोजेक्टचं महारेरा रजिस्ट्रेशन करतं. रजिस्ट्रेशन करतं म्हणजे काय करतं, तर यापूर्वी आपण जर बघाल तर पूर्वी पण काही कायदे होते महाराष्ट्रात. असं नाही की महाराष्ट्रात हा पहिलाच कायदा झाला रिअल इस्टेटमधला. त्याच्यामध्ये मोफा आहे, अपार्टमेंट ॲक्ट आहे, 2012ला आपला हाऊसिंग ॲक्ट झालेला होता. हे सगळे ॲक्ट आहेत. पण ह्यांच्यामध्ये आणि रेरामध्ये एक फरक आहे. रेरामध्ये काय फरक आहे, तर ह्यामध्ये प्रोजेक्ट रजिस्टर होत नसत. यामध्ये रेग्युलर कंप्लेंट यायची, माणूस कंप्लेंट करायचा, अपोजिट पार्टी उत्तर द्यायची आणि एक ॲडज्युडिकेशन मेथडने काम चालायचं. बरोबर. रेरामध्ये काय केलं, रेग्युलेशन बॉडी म्हणून त्यांना रेग्युलेटरी जी फंक्शन्स आहेत म्हणजे प्रोजेक्ट रजिस्टर करणं हे एक फंक्शन ॲडिशनल दिलं. आता हे रजिस्ट्रेशन केल्यामुळे होतं काय की मला हे सगळे डॉक्युमेंट आता बघायला मिळतात. आता हे मला बघायला मिळाल्यानंतर मला इन्फॉर्म डिसिजन घेता येतो. म्हणजे मी सगळे डॉक्युमेंट चेक करून काय आहे ते करून मी केलं पाहिजे. म्हणजे माझी फसवणूक टळणार आहे. ॲक्टमध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे ज्याला फॉर्म बी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं पाहिजे की हे सगळे डॉक्युमेंट मी बरोबर प्रॉपर आहेत. हे बिल्डरने द्यायला पाहिजे. हो, त्यांनी बिल्डरने ₹100 स्टॅम्प पेपरवर द्यायचं असतं. ते दिल्याशिवाय त्याला रजिस्ट्रेशनच मिळत नाही. आणि सगळे डॉक्युमेंट हे ऑथराईज म्हणजे ज्या हे आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी त्यांच्याकडनं घेतलेले आहेत, ऑथेंटिक आहेत, आणखी प्रॉपर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडनं घेतलेले आहेत. हे सगळं द्यायचं, कारण पेपर ऑनलाईन आहेत. ऑनलाईनमध्ये तुम्हाला कळणार नाही. एखादा त्यांनी जरी ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे तो टाकला असेल तर तो तुमच्या लक्षात नाही येणार. म्हणून हे त्याने सर्टिफिकेटही द्यायचं आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट दिल्यानंतर आता त्याने सगळे पेपर लावलेले आहेत. दुसरी मेथड काय होते की हे पेपर तर एक तर मला बघायला मिळाले. हे सगळे पेपर ज्या दिवशी तो सबमिट करतो त्या दिवसापासून ते पब्लिक डोमेनमध्ये असतात. हे रेराचं म्हणणं काय आहे की तुम्हाला काही याच्यातलं चुकीचं आढळलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करा. त्याच्यामध्ये हिअरिंग होईल. 1 महिन्याची नोटीस देऊन जर ते खरे खोटे असतील तर त्याचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जातं. बरं. म्हणजे तुम्हाला जर कुठेही काही तुम्हाला वाटलं चुकीचं आहे आणि ते कोणालाही वाटू शकतं. म्हणजे प्रत्येक माणसाला वाटेल, एखाद्या बाहेरच्या कार्यकर्त्याला वाटेल, ऑथॉरिटीला वाटेल, त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला पण कळेल की नाही हे पेपर चुकीचे आहेत, हे आपल्याकडचं नाही आहे. एनीबडी कॅन कंप्लेन आणि मग ते जर चुकीचं असेल तर ते रद्द करण्याची प्रोव्हिजन सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तक्रार करायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे की महारेरा काय करतं, नंबरवर नुसतं जाता कामा नये. नंबर आहे म्हणजे मी डोळे मिटून बुकिंग करेन असं नाही. ओके. नंबर आहे याचा अर्थ तुमच्या घराची किल्ली मिळण्याआधी तुमच्या डॉक्युमेंटची किल्ली तुम्हाला रेरा देते. तो नंबर आहे, किल्ली आहे. तुम्ही ते जाऊन डॉक्युमेंट सगळे बघितले पाहिजेत. त्याच्यात सगळे डॉक्युमेंट तुम्हाला असतात. आता हे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्ही पाहिजे तर तुमच्या वकिलाला विचारू शकता, तुमच्या मित्रांना विचारू शकता, कोणा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता. ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध केली. ही पूर्वी नव्हती. बरं. म्हणून हा मोठा फरक आहे. एकदम फार मोठा बदल आहे. सर, पण एक प्रश्न असा विचारला जातो की जर बिल्डरने रेराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही म्हटलात की ॲफिडेव्हिट देणं हे त्याच्यासाठी बंधनकारक आहे. बरोबर. पण त्याच्यात पण जर त्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाप बसवता येतो का? ते पकडता येतं का? आता काय केलं मग? आता ही केस कोर्टामध्ये जेव्हा गेली, याच्यामध्ये एक हे झालं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन
आणि जेव्हा हे गेलं कोर्टामध्ये, तेव्हा कोर्टाने विचारलं महारेराला पण, की ह्याच्यामध्ये हे थांबवण्यासाठी काय करता येईल? कारण शेवटी असंच आपण चालू नाही देऊ शकणार ना. आपल्याला ह्याच्यात बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? कदाचित सिस्टममध्ये थोडासा बदल करावा लागेल. आपली ऑनलाईन सिस्टम आहे वगैरे सगळं ठीक आहे. परंतु काहीतरी थोडासा फरक करावा लागेल. आम्ही 2 सजेशन दिली होती. महारेराने त्याला 2 सजेशन दिली. एक दिलं, की सर हे जे आहे, हे आपल्याला तो प्रमोटर हे डॉक्युमेंट सबमिट करतो. कारण प्रमोटरला युजर आयडी पासवर्ड देतो. महारेरा काय आहे? महारेरा एक पोर्टल आहे. त्याच्यावर प्रत्येक प्रोजेक्टचं एक पेज तयार होतं आणि त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड त्या प्रमोटरकडे असतो. त्याच्यावर लावलेले सगळे डॉक्युमेंट तोच चेंज करू शकतो, बदलू शकतो, काढू शकतो. बाकी कोणी त्याला काही करू शकत नाही. म्हणजे आपण पण आम्हीही त्याला करू शकत नाही. आम्ही त्याला ते पेज दिलेलं आहे. ही इज अटॅचिंग हिज डॉक्युमेंट. आता हे झाल्यामुळे काय होतं, ह्या कोर्टाने जेव्हा विचारलं, तर कोर्टाला मी असं म्हटलं, की आता त्यांनी जर कमेन्समेंट सर्टिफिकेट दिलं असेल, तर आपल्याला दुसरा मार्ग काय आहे चेक करण्याचा? ते ऑथॉरिटीकडनं चेक करावं लागेल. म्हणजे त्या ऑथॉरिटीला मग आपण काय करायचं, एखादा ईमेल आय डी द्यायचा. एक तर ते कनेक्ट असलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी सांगायचं हे वाटेल, की मुंबई महानगरपालिका कनेक्टेड आहे. म्हणजे ती त्यांचं म्हणजे स्थानिक सॉफ्टवेअर स्वराज्य संस्था आणि महारेरा कनेक्टेड असलं कनेक्टेड पाहिजे. असेल तर काय होईल, मला डायरेक्ट त्यांनी जेव्हा ते सीसी दिली किंवा ओसी दिली, प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं, तर मला इथे लगेच ते दिसलं पाहिजे, तो नंबर टाकल्यावर वगैरे. बरोबर? असं ते कनेक्शन असलं पाहिजे. आता कनेक्शन नाही आहे, नसेल तर काय करायला लागेल, एखादा ईमेल आय डी त्यांचा एक स्टँडर्ड ईमेल आय डी असेल, की ज्याच्यावरून आलं की मला खात्री होईल, की हे त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट आहे. मग ते मी टॅली करीन प्रमोटरच्या ह्याच्याबरोबर आणि तरच मी त्याला देईल. कोर्टाने हे मान्य केलं. त्याप्रमाणे कोर्टाने गव्हर्नमेंटला आदेश दिले. यूडी डिपार्टमेंटने एक 23 फेब्रुवारी 2023चं एक सर्क्युलरही काढलं, की याप्रमाणे आणि त्यांनी सगळे ईमेल आयडी पण दिले. प्रत्येक जेवढ्या हे आहेत, ऑथॉरिटीज आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रात 300-400 काय आहेत, त्यांचे सगळ्यांचे ईमेल आयडी दिले. त्या ईमेल आयडीवरून त्यांनी कमेन्समेंट सर्टिफिकेट पाठवावं किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पाठवावं. ते झाल्यानंतरच महारेरा त्याला अप्रूव्हल देईल किंवा निर्णय घेईल. ओके. आणि त्याप्रमाणे ते आता चालू आहे. फक्त आता हे असं आहे, की हे लवकर कनेक्ट जर झालं, तर मग तो वेळही जाणार नाही. हं. जो मध्ये वेळ लागतो, की ऑथॉरिटी पाठवणार, मग ते चेक होणार नाही, थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये. तर बरं. तेही होणार नाही. पण अशा प्रकारे मग आता फुल प्रूफ आहे. त्यामुळे आता तर प्रश्नच येत नाही, की असं काही होण्याचा. बरं. यायचं. सर एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही म्हणालात, की रेराकडे सगळी डॉक्युमेंट बघता येतात. हो. कुठलाही घर खरेदीदार असेल, येस. त्याने नेमकी कोणती डॉक्युमेंट बघितली पाहिजेत आणि ती सगळी डॉक्युमेंट रेराच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात का? असतात. त्याने काय माहिती नेमकी घेतली पाहिजे? हां, बरोबर. हा तर एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, किंवा हा अत्यंत म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याने तो नीट त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशासाठी, की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जागा घ्यायला जाता, तर पहिलं असतं तुमचा आधी तो प्लॉट जो आहे, तो खरोखरच त्या प्रमोटरचा आहे का नाही आहे, की त्याच्यामध्ये तर नंतर काही इश्यू होणार नाही ना. म्हणजे त्याचं ते लीगल टायटल आहे का, हा एक असतो. त्याच्यामध्ये मग काय होतं, लीगल टायटलमध्ये देताना काय करायचे लोकं, ते 50-60 पानाचं लीगल टायटल द्यायचं. म्हणजे अगदी फार पूर्वीपासूनचे ह्या सणाला हवा होता, मग त्याने घेतला, ह्याने घेतला, अमुक-तमुक. हं. मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, एक फॉर्मॅट तयार केला. हे लोकं तर वाचणार नाही, ते लोकं कसं वाचणार एवढी इन्फॉर्मेशन. तर मग एका पानाचा आम्ही एक फॉर्मॅटही तयार केला, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहावं, की ह्याचा मालक हा होता, त्याने याच्याकडनं घेतलं, आता आम्हाला अधिकार दिलेत, या अन्वये अधिकार दिले. हं. ते फॉर्मॅटही ते आहे, म्हणजे एक लीगल टायटल आहे. दुसरं काय असू शकतं, त्या प्लॉटवर तुमच्याकडे लोन असू शकतं किंवा केसेस असू शकतात. एखादी केस चालू असू शकते कोर्टामध्ये त्या प्लॉटबद्दल आणि तुम्ही ते डेव्हलपमेंट करून घर घेणार आहात. मग त्या जो इन्कम्बरन्स आहे, लीगल और फायनान्शियल, त्याचं पण एक सर्टिफिकेट आम्ही तिथे घेतो. म्हणजे हेही लोकं तिथे बघू शकतात. त्याच्यानंतर पूर्वी तुम्हाला कधी प्लॅन बघायला मिळत नसे, किंवा प्लॅन बघितले तर तुम्हाला प्रमोटरने तयार केलेले प्लॅन बघायला. इथे तुम्हाला अप्रूव्ह झालेले बिल्डिंग प्लॅन, लेआउट प्लॅन, तुमचा कार्पेट एरिया, तुमचा फ्लॅटचं डायरेक्शन, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. कारण तिथे ऑथराईज प्लॅनच लावावे लागतात. जे ऑथॉरिटीने दिले आहेत ते. त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्लॉटचा कार्पेट एरिया तुम्हाला जागेवर कळला, कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रश्नच येत नाही यामध्ये, हे तुम्हाला क्लिअर कळतं. आता ह्याच्यानंतर आणखी 2 गोष्टी आम्ही मुद्दाम ॲड केल्या. अशा आमच्याकडे तक्रारी यायला लागल्या, की एकच फ्लॅट 2-2, 4-4 जणांना विकला जातोय. हं. मग ह्याचं काय करायचं? असं हे पण थांबवलं पाहिजे. आधी आम्ही काय करायचो, त्यांच्याकडनं फक्त फ्लॅटच्या डिटेल घ्यायचो. म्हणजे 100 फ्लॅट आहेत, 25 विकले, 75 बाकी आहेत. मग आम्ही म्हटलं असं नाही चालणार. आम्हाला फ्लॅट नंबर सकट दे. म्हणजे 101, 102, 103, 104 असं. विकला असेल तर नुसतं विकला म्हणून चालणार नाही. त्या ॲग्रीमेंटची डेट टाक तिथे. हं. मग ही लिस्टसुद्धा राहते. सोल्ड अनसोल्ड इन्व्हेंटरी याला म्हणतात. की सोल्ड बरोबर. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही सपोज गेलात, फ्लॅट नंबर तुमचा 103 आहे. मग तो सोल्ड आहे का अनसोल्ड आहे हे तुम्हाला तिथे कळेल. आणि तुम्ही घेतल्यानंतर तिथे त्याला करेक्शनही करावं लागेल. नाऊ दॅट फ्लॅट इज सोल्ड. तर ह्यानेही तुम्हाला खात्री होते, की दुसरा कोणाला तो फ्लॅट विकलेला नाही आहे. त्याच्यानंतर एक कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे. बरोबर. जिथे काम चालू होतं म्हणून तुम्हाला कमेन्समेंट. आता होतं काय, ज्या मोठ्या बिल्डिंग जातात अनेक वेळा, त्यावेळी त्यांना सगळ्याचंच एकदम त्यांचा प्लॅन अप्रूव्ह होतो. सपोज 40 मजल्याच्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह झाला. परंतु त्यांना कमेन्समेंट सर्टिफिकेट 5च मजल्याचं मिळतं. मग अशा वेळी तुम्ही तिथे घ्यायचा का? 5 मजल्यावर तुम्ही 25व्या मजल्यावर घेणार आहात, तर तुमची रिस्क आहे ती त्याच्यामध्ये.
परंतु हे लोकांना माहिती असायला हवं, की असा-असा फ्लॅट आहे आणि तो इथे एवढा अप्रूव्हल आहे, पण सी-सी याला एवढीच मिळालेली आहे. आम्ही सांगितलं ती नुसती सी-सी टेक्निकल लँग्वेज नको. तुम्ही ते एक सी-सीचं फॉर्मॅट तयार केलं. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती माहिती द्या. म्हणजे माझ्या बिल्डिंगचे 40 मजले अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु मला सी-सी मात्र 5 मजल्यापर्यंत मिळालेली आहे. हं. हे तुम्ही टाकायचं. जशी तुम्हाला सी-सी मिळत जाईल, तसं म्हणजे आता लोकांना एक हेही कळलं, की ह्या बिल्डिंगला बांधकामाची परमिशन 5च मजल्याची आहे. मी केस सांगतो. आमचे जे एक मित्र आहेत, त्यांनी एकदा एका ठिकाणी फ्लॅट घेतला आणि ते म्हणाले, "जरा मला प्रभू मला जरा माहिती जरा चेक करून पाहिजे." म्हटलं, "काय झालं?" "तर तुमचा कितव्या मजल्यावर आहे?" "तर आमचा 30व्या मजल्यावर फ्लॅट आहे." मग आम्ही ते ओपन करून बघितलं, तर त्या फ्लॅटचे लेआउट पण प्लॅन 25 मजल्यापर्यंतच अप्रूव्ह झालेले होते. ओके. मी म्हटलं, "हा फ्लॅट तुमचा इथे नाही आहे तसा तिथे," म्हटलं आणि त्याला सी-सी फक्त 5च मजल्याची होती. अच्छा. म्हणजे बिल्डिंग 25 मजल्याची, 5 मजल्याची हे आणखी ह्यांचं तर बुकिंग 30 मजला. मग म्हटलं, "तुम्ही जाऊन त्यांना विचारा, कन्फर्म करा ना, काय आहे ते. ते कदाचित सांगतील तुम्हाला होणार आहे, पण मग घ्यायचं का नाही तुमची रिस्क आहे या ह्याच्यावर." मग ते गेले, त्यांनी विचारलं. ते म्हणाले मग ते, की "नाही, आम्ही घेणार आहोत, पुढची मिळणार आहे, पण आता नाही आहे." पण आता हे त्यांना माहिती आधी नव्हती. आता ही माहिती मिळाली, त्यांनी जागरूकतेने विचारलं. मग त्यांनी तो घेतला नाही. फ्लॅट त्याने बुकिंग केलं नाही. कारण नंतर 30व्या मजल्यावर कधी मिळेल, काय होईल माहिती नाही ना. आत्ता तर बिल्डिंग 25 मजल्यापर्यंत आहे. म्हणून हा एक प्रश्न आहे, हा सी-सी मिळायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय होतं, हे आता 2-4 टेक्निकल गोष्टी झाल्या. तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट आता पूर्वी आपल्याला माहिती असेल, ॲग्रीमेंट असलं की मग बिल्डर तिकडे बोलवणार, कलेक्टरच्या ऑफिसला जाणार, आपण सही करणार. आपण त्यातलं काही फारसं वाचत नाही, की आपल्याला माहिती नसतं. म्हणून गव्हर्नमेंट एक मॉडेल ॲग्रीमेंट तयार केलेलं आहे. ते तिथे मॉडेल ॲग्रीमेंट आहे आणि ते बॅलन्स आहे एकदम. एकांगी अजिबात नाही. आता हे मॉडेल ॲग्रीमेंट बिल्डरने मान्य करायचं आहे. बिल्डरला काय आहे, हे कंपल्सरी नाही आहे. अच्छा. त्यामुळे त्यांनी ते मान्य करावं. अदरवाईज त्याने त्याच्यात काही डेव्हिएशन्स केली, तर ती त्याने तिथे दिली इन्फॉर्म पाहिजे. कराव्या. ते त्याने कन्फर्म करावं. म्हणजे माणसाला काय होईल, वाचताना मी कंडिशन वाचेन, ह्याच्यातल्या ह्याने कोणत्या बदलल्या आहेत बुवा? त्या बदललेल्या माझ्या फायद्याच्या आहेत का माझ्या तोट्याच्या आहेत? आणि त्या रेरा ॲक्टच्या विरोधात असता कामा नये. लोकलपणे त्याने काही बदलले असतील तर चालेल, पण रेरा ॲक्टच्या विरोधात असेल तर ते चालणार नाही. ते आम्ही अशा कॅन्सल असतात करू. कुठल्या कंडिशन ज्या काही-काही रेरा कंडिशन ॲक्टच्या असतात ना, विरोधात असतात? कधी-कधी इंटरेस्ट असतो डिफॉल्टरचा. अच्छा. डिफॉल्टचा इंटरेस्टला कसं आहे, तुम्ही जेवढा लावणार दुसऱ्याला तेवढाच तुम्हालाही लागला पाहिजे. मग ओके. अनेक वेळा आपल्याला लावलेलाच नसतो, तो दुसऱ्यालाच लावलेला असतो. मग ह्या गोष्टी असू शकतात ना, अनेक वेळा असतात तशा कधी-कधी. म्हणून हे मॉडेल ॲग्रीमेंट आहे. मग मॉडेल ॲग्रीमेंट एकतर तुम्ही मान्य करा, नसेल तर तुम्ही डेव्हिएशन काय ते द्या. ते पण आम्ही चेक करू, की रेराशी सुसंगत आहे का कॉन्ट्राडिक्टरी आहे. कॉन्ट्राडिक्टरी असेल तर तेही आम्ही कॅन्सल करू. पण बाकी तुमचं अप्रूव्हल. मग ह्याने काय होतं, की तुम्हाला जेव्हा घेणार तेव्हा तुम्हाला ॲग्रीमेंटच्या सगळ्या कंडिशन तुम्हाला आधीच माहिती असतात. हा फार मोठा फरक आहे. हे यापूर्वी कधीच नव्हतं. म्हणजे तुम्ही सगळं चेक करू शकता. तुम्ही त्याची कॉपी काढू शकता. तुम्ही तुमच्या वकिलाला नेऊन दाखवू शकता. बाई बरोबर आहे का? किंवा कोणी आणखी एकदा तज्ञाला दाखवू शकता, की ह्याच्यातली कुठची कंडिशन मला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकेल. कधी-कधी असतं कॅन्सलेशन. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो, की 10% रकमेपेक्षा जास्त रक्कम भरल्यानंतर ॲग्रीमेंट होतं. अच्छा. पण विथिन 10% जर अमाउंट असेल ना, तर मला एक तुमचं एक अलॉटमेंट लेटर मिळतं. हे अलॉटमेंट लेटर ऑलरेडी कधी हे केलेलं नव्हतं, फॉर्म केलेलं नव्हतं. तर महारेराने ते स्वतः फॉर्म केलं. एक अलॉटमेंट तयार केलं. त्या अलॉटमेंटमध्ये तुम्हाला तुमचा कार्पेट एरिया, तुमचे किती कधी तुमचा प्रोजेक्ट पूर्ण होणार, तुमचं पार्किंग कुठच्या स्लॉटमध्ये आहे, त्याचा नंबर सकट माहिती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण आल्या. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बाब असा होता, की तुम्हाला माहिती असेल आपण बुकिंग करायला गेलो. धरून त्याला 2.5 कोटीचा फ्लॅट आहे. मग आपण 10% प्रमाणे साधारण एक 25 लाख आपण बुकिंग केली. 1 महिन्यात तुम्हाला वाटलं 1-1.5 महिन्यानंतर, की मला नाही होत आहे, की काही मला प्रॉब्लेम आहे. मी कॅन्सल करतो आता हे. लगेच जातोय मी आणि कॅन्सल करतो. तर कॅन्सल केल्यानंतर ते सांगतात, की 10% तुमचे कट होतील. आपल्याला वाटतं 10% म्हणजे 25च्या 10% म्हणजे 2.5 लाख कट होतील. तसं नसतं ते. 10% ऑफ द ओरिजिनल फ्लॅट म्हणजे ओके. 25 लाखच झाले. म्हणजे तुमचे 25 लाख अमाउंटच कट होईल. तर म्हणून मग काय केलं महारेराने हे म्हणाले हे डेंजरस आहे. म्हणून मग आम्ही त्याचं अलॉटमेंट लेटर तयार केलं. 10%च्या आतमध्ये पण असे प्रॉब्लेम्स खूप व्हायला लागले लोकांना. मग अलॉटमेंट लेटर तयार केलं. त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे, की 2% तुम्ही कट करू शकाल. त्याच्यापुढे मात्र तुम्हाला कट करता येणार मॅक्सिमम कॅपिंग 2%. केलेली आहे म्हणजे. कॅपिंग केली आणि ते पण 2%. 2% ऑफ द धिस थिंग म्हणजे तुम्हाला 4-5 लाख फार तर तुम्हाला कट करता येतील अगदी. त्याच्यावर तुम्हाला हे होणार नाही. 15 दिवसात तर फ्री आहे. काहीच करता येणार नाही. त्याच्यानंतर असेल तर 1%, त्याच्यानंतर 1.5% आणि शेवटी 2 महिन्यानंतर तुम्हाला फक्त तेवढ्याप्रमाणे 2% तुम्हाला कट करता येईल. असं आपण ते त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे पण कंपल्सरी नाही आहे. म्हणून मग काय केलं, त्याच्यात डेव्हिएशन असेल तर तो देईल. म्हणजे कदाचित तो 2% तो म्हणेल मी जास्त कट करणार आहे. मग माणसाने विचार केला पाहिजे, की बाबा आपण एवढे भरले, तर हा 5% प्रमाणे पैसे कट करेल. मग आपले किती पैसे जातील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी ह्या गोष्टी तुम्हाला डेव्हिएशन वाचल्यानंतर तुम्हाला कळेल हे, की ह्याने काय डेव्हिएट केलं आहे बुवा. 2% जर महारेराने कॅपिंग केलेलं आहे, तर हा मात्र डेव्हिएट करतोय 4% पर्यंत. मग आपल्याकडे इथे घ्यायचा का नाही घ्यायचा? त्याच्यासाठी या गोष्टी थोड्याशा बघायला पाहिजेत. म्हणून हे जे लेटर आहे, ही 2 हे महत्त्वाची आहेत. तुमचं ॲग्रीमेंट आणि तुमचं अलॉटमेंट लेटर. जर असेल तर 10% तुम्ही 10% जास्त रक्कम दिली, तर तुम्हाला काही प्रश्नच येत नाही.
पण ह्या जर 2-4 गोष्टी तुम्ही जर थोड्याशा बघितल्यात ना, तर ह्या किती सोप्या गोष्टी आहेत. अशा काही मोठ्या कठीण गोष्टी नाही आहेत. तुम्ही तुमचं फॉर्मॅट आहे, लीगल टायटल तुम्ही बघू शकता. तुमचे प्लान्स सहजपणे तुम्ही बघू शकता. कोणाला टेक्निकल माणसालाही दाखवू शकता सहजगत्या. ॲग्रीमेंट्स तुम्ही वाचू शकता. त्याच्यामधले एक्झिट क्लॉज काय आहे, टर्मिनेशन क्लॉज काय आहे. एक काही-काही आहे ना ॲग्रीमेंटमध्ये असं आहे, की काही नॉन निगोशिएबल क्लॉज ठेवले. म्हणजे आम्हाला असं आढळलं, की ठीक आहे, ॲग्रीमेंट कंपल्सरी नाही. बरोबर आहे, मान्य आहे. त्यामुळे तुम्ही ते त्या डेव्हिएट करू शकता. परंतु कायद्याने काही गोष्टी कंपल्सरी केल्या आहेत ना, त्या तर तुम्हाला बदलता नाही येणार. मग कायद्याने जर कंपल्सरी केल्या असेल, तर त्या आम्ही नॉन निगोशिएबल म्हणून टाकल्या. ओके. म्हणजे कसं आहे, की फोर्स मेजर. आता फोर्स मेजर म्हणजे असं काही मोठं हे झालं तर जसं पॅन्डेमिक आला किंवा इतर काही आलं, तर आपण त्याच्यामध्ये त्याला सूट देऊ शकतो. परंतु लोकं काहीही करून सूट मागायला लागले, की इकॉनॉमिक कंडिशन बेकार आहे किंवा अमुक आहे. हे काही फोर्स मेजर होऊ शकत नाही. त्यामुळे फोर्स मेजर आम्ही फिक्स केली. सेक्शन 6 मध्ये जेवढे दिले आहेत कायद्याने तेवढेच फोर्स मेजर. त्याच्या पलीकडे तुम्हाला कधी सूट मिळणार नाही. सेकंड आहे तुमचं सोसायटी फॉर्मेशन. एक 50% बुकिंग झालं ना, की प्रमोटरने सोसायटी फॉर्म केली पाहिजे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पुढे हा खूप उपयोगाला येतो. जेव्हा प्रमोटर काम करत नसेल किंवा काय करत नसेल, तेव्हा सोसायटी जर असेल तर दबाव वाढू शकतो. बरोबर. त्यामुळे सोसायटी फॉर्म करणं हे किंवा ओसी आल्यानंतर 3 महिन्यात फॉर्म केली पाहिजे, जसं आपला रूल म्हणतो, लोकल लॉ म्हणतो. हे करणं. कन्व्हेन्स. ओसी झाल्यानंतर 3 महिन्यात कन्व्हेन्स केला पाहिजे. ही कंडिशन आहे. आता ह्याच्यामध्ये काही हे नाही आहे. हे तुम्हाला कन्फर्मच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. हं. आता मोफामध्ये 3 वर्ष होता. ह्याच्यामध्ये 5 वर्ष केलेलं आहे. म्हणजे एकदा का ओसी मिळाली, त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत काहीही जर तुम्हाला डिफेक्ट लागला तर ते त्यांनी प्रमोटरने एका महिन्याच्या आत ते करायला पाहिजे. अदरवाईज त्याला हे होईल. आणखी 2 गोष्टी आहेत. 2 जे क्लॉजेस होते, त्यातला एक क्लॉज आहे तो टर्मिनेशनबद्दल आहे. बरं. टर्मिनेशन म्हणजे कसं असतं, की त्याच्यामध्ये आपल्या तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये जर असं लिहिलेलं असेल एकांगी एका साईडने जर प्रमोटरच्या साईडने, की बुवा मी कधी टर्मिनेट करेन, पेमेंट नाही देत. तर तसं नाही केलं. त्याला 3 वेळा जर तो डिफॉल्ट झाला, 3 टाईम्स तो डिफॉल्ट झाला, म्हणजे एकदा पहिल्यांदा डिफॉल्ट झाला, 1 डिफॉल्ट, मग सेकंड डिफॉल्ट. 3 डिफॉल्ट झाल्यानंतर पण मला जर त्याला टर्मिनेट करायचं असेल, तर त्याला एक 15 दिवसाची मी नोटीस दिली पाहिजे. म्हणजे त्याला तो रिप्लाय करेल किंवा काय करेल. कारण कधी-कधी काय होतं, माणूस कुठेतरी परगावी गेलेला आहे किंवा बाहेर गेलेला आहे. तो डिफॉल्ट होऊ शकतो आणि मग अशावेळी तुम्ही त्याला टर्मिनेट करणं योग्य नाही. म्हणून 3 डिफॉल्ट झाल्यानंतर 15 दिवसाची नोट पाठवणं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याला टर्मिनेट करता येईल. हा एक क्लॉज त्याच्यामध्ये. हे पण हा नॉन निगोशिएबल आहे. हा तुम्हाला बदलता येणार नाही. आणखीन एक तिसरा आहे, की एरियामध्ये कधी-कधी मिसमॅच होतो. हं. मग 3% पर्यंत म्हणजे एरिया सांगितलेला एरिया वेगळा आणि असतो आणि थोडा जास्त प्रत्यक्षात मिळतो वेगळा किंवा असतो. कमी मिळतो. 50-100 जास्त वाढतात. मग ते पैसे मागतात आत्ताच्या रेटने. आता सपोज 50च झालं. माझी तर चुकी नाही. परंतु सांगणार नाही, नाही तुम्हाला तर रेट भरला पाहिजे. मग नवा रेट एवढा आहे. मग त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. ते कधी-कधी टोटल रेटचे जास्त होऊ शकतात. कारण 5-5, 10-10चा प्रोजेक्ट चालला असेल लांब तर. म्हणून या ह्याच्यामध्ये काय 3% पर्यंत मर्यादा आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एरिया जास्त झाला असेल, तर तुम्ही पैसे घेऊ शकता ह्याच्याकडनं, खरेदीदाराकडून. पण ते जुन्या रेटने घेता येतील. ओके. तुम्हाला आत्ताचा रेट नाही लावता येणार. त्या जुन्या रेटने तुम्ही फ्लॅट त्याला दिला आहे, त्याच रेटने लावता येईल. आणि जर कमी जर एरिया असेल, तर तुम्हाला फ्लॅट त्याला रिटर्न करायला पाहिजे. विथ इंटरेस्ट तुम्ही त्याला करायला पाहिजे आणि 45 डेजमध्ये तुम्ही त्याला रिटर्न केली पाहिजे ती अमाउंट. असे क्लॉज. हे नॉन निगोशिएबल झाले. म्हणजे हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की ह्याच्यात बदल नाही, बदल होऊ ह्याच्यात शकत नाही. डेव्हिएशन नाही. तर हे पण या ठिकाणी आहे. सर, तुम्ही नियमांचा या ठिकाणी उल्लेख केला. मात्र अनेकांना हे माहिती नसतं, की रेराकडे त्या बिल्डरने नोंदणी कधी करायची असते. अनेकांना असं वाटतं, की जाहिरात करण्यापूर्वी त्याने करावी का फ्लॅट विक्री करण्यापूर्वी त्याने नोंदणी करावी आणि तो नंबर द्यावा. बरोबर. याच्या बाबतीत खूप सारा गोंधळ असतो. हं. नेमकी नोंदणी त्याने कधी करायला पाहिजे आणि तो नंबर कधीपासून डिस्प्ले होणं गरजेचं आहे? आता बघा रेरामध्ये नोंदणी करण्याचा प्रश्न असा आहे, की जेव्हा तो नोंदणी करणार, तो ॲडव्हर्टाईज करणार, तो फ्लॅट विकणार, तो पैसे घेणार. कसे तो बुकिंगचे पण पैसे घेईल 10% किंवा इतर पैसे घेईल. मग ते सगळे पैसे म्हणजे फायनान्शियल हे तुझं त्याच्यावर मॉनिटरिंग करावं लागतं. फायनान्शियल डिसिप्लिनसुद्धा आलं पाहिजे. या दृष्टीनं असं आहे, की जेव्हा तो प्रोजेक्ट सी-सी मिळते त्याला, कमेन्समेंटसाठी त्याच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून मिळतं. हे सी-सी मिळाल्यानंतर त्याने बुकिंग करायला पाहिजे. ते जर त्यांनी तर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. कारण ते रजिस्ट्रेशन रेराकडे. केल्याशिवाय रेराकडे. कारण ते केल्याशिवाय तो ॲडव्हर्टाईज देखील करू शकत नाही. विकणं तर दूरच राहिलं. तो कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. म्हणजे आमच्याकडे अनेक वेळा यायचे, की आम्ही जनरल हे करतोय, आम्ही स्टडी करतोय किंवा आम्ही म्हटलं तसं नाही. तुम्ही एकदा का तिथे ॲडव्हर्टाइजमेंट केली, की ती ॲडव्हर्टाइजमेंटच झाली. मग तुम्ही SMS पाठवा, तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर करा किंवा इतर कशावर करा. मग ती ॲडव्हर्टाइजच धरली जाईल आणि तुम्ही रजिस्टर केला नाही, प्रोजेक्ट रजिस्टर नसताना तुम्ही ॲडव्हर्टाइज केली असं धरलं जाईल. त्यामुळे ते चुकीचं राहील. तेव्हा कोणताही कुठच्याही प्रकारे ॲडव्हर्टाइज करणं हे ह्याच्याशिवाय चालणार नाही. तुम्हाला रजिस्टर करावंच लागेल आणि त्याप्रमाणे लोक आता सी-सी मिळाले की रजिस्टर करा. पण सी-सी तुम्हाला घ्यावी लागेल. सी-सी घेण्याचा अर्थही असा आहे, की प्रोजेक्ट हवेत नाही आहे. म्हणजे अनेक वेळा आधी काय व्हायचं, आधी नुसते लोकं बुकिंगसाठी किंवा मोठं हे करायचे आणि तेव्हा काहीच नसायचं. म्हणजे जागेवर कागदसुद्धा अप्रूव्ह झालेले नाहीत, काही नाही आणखी आधीच ते हे असायचं. आता तसं नाही. तुमचे प्लॅन अप्रूव्ह झाले, तुमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेला आहे. मग तुम्ही ते
गुंतवायला लोकांकडनं पैसे घेऊ शकता. ओके. आता अनेकदा असं होतं की बिल्डर हा थोडासा क्रुकेड माइंड असतो किंवा हं. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असतो. तो घर खरेदीदारांवर दबाव टाकू शकतो. हं. तर अनेकदा लोकांचा हा समज आहे की बिल्डरला किरकोळ दंड होऊन हां. महारेरा सोडून देते आणि अच्छा. मग घर खरेदीदारांना वाटतं की आपल्या बाजूने कोणीच नाही. हं. असं असतं का? नाही, नाही. किरकोळ दंड खरं म्हणजे काय माहिती आहे का, की महारेरामध्ये दंड हा कमी प्रकार आहे. दंडाचा कसा प्रकार आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही जी रक्कम भरलेली आहे, सपोज आता तुम्ही माझ्याकडे बुकिंग केलेलं आहे आणि नंतर तुम्हाला फ्लॅट कॅन्सल करायचा आहे. 2 प्रकार आहेत. एक तर मला फ्लॅट कॅन्सल करायचा आहे किंवा मला माझा जो उशिरा डिले पोझिशन मिळालं त्याच्याबद्दल मला काहीतरी पाहिजे. मग आता फ्लॅट तुमचा जो उशिरा तुम्हाला पूर्णच कॅन्सल करायचा आहे, तर तुम्ही काय करता? तुम्ही सांगता माझे सगळे पैसे मला परत दे हं. आणि त्या पैशावर व्याजही मला मिळालं पाहिजे. मग ते व्याज ॲक्टप्रमाणे दिलेलं आहे. MCAला रेट जो आहे. म्हणजे आज मला कुठल्याही कारणानं माझं घर खरेदी करण्याचा प्लॅन मी जर रद्द केला हं. आणि मी बिल्डरकडे गेलो की हो. मला आता घर नाही घ्यायचं, माझे सगळे पैसे परत दे, हां, 1 मिनिट. तर व्याज मागू शकतो मी. 1 मिनिट. त्याच्यामध्ये कारण असं असलं पाहिजे, की बुवा तू डिले केलायस किंवा काय केलंस. तो जर वेळेवर देणार असेल, हां. तर मग तो विषय वेगळा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कारणामुळे ते कॅन्सल करताय. त्याच्या कारणामुळे करत नाहीये. त्यामुळे तो तुम्हाला काय मग देणार नाही तो. तर तुम्हाला जर असं वाटलं, की मला 22 साली मिळायला पाहिजे होता. आज 24 साल झालं. आता मला मिळतोय फ्लॅट, पण मला आता मिळतो तर मला नाही घ्यायचा. आता 22 साल होऊन गेलं. मला तर मी कधीही तुम्ही त्याला सांगू शकता, की तू मला फ्लॅट त्या ठरलेल्या डेटला डिलिव्हर केला नाहीस. सो आय एम कॅन्सलिंग माय रिक्वेस्ट. तर माझे पैसे मला परत मिळाले पाहिजेत. मग हे देताना काय होतं, आपण त्याच्यावर त्याचा तेवढा व्याज आकारतो. मी त्याला ज्या दिवशी त्याने पेमेंट केलेलं असेल, त्या दिवसापासूनचं व्याज त्याच्यावर आकारलं जातं आणि ते पण कसं, तर जो MCAला रेट आहे स्टेट बँकेचा साधारण आता तो 9% वगैरे आहे प्लस 2%. हा 11% म्हणजे. हां, म्हणजे साधारण 10-11% प्रमाणे ते चालतं. आधी तो 8% होता, त्यामुळे 10% असायचा, आता 11% असेल. हे व्याज घेऊन त्याने त्याला पैसे ठराविक वेळेमध्ये त्याला पूर्ण केले पाहिजे आणि तशी ऑर्डर त्याच्यामध्ये निघते. आता दुसरा प्रकार काय होतो, की मला असं वाटतं, की इतक्या दिवसावर मी पैसे गुंतवले होते, भले लेट झाला तरी मला आता फ्लॅट तर मिळेल, तर मला फ्लॅट पाहिजे आता. परंतु मला डिले झाला त्याचं काय? माझे एवढे बरोबर. पैसे अडकले आणि मला तर मिळाला नाही 2 वर्ष. मग काय होतं, त्याला जो डिले मला जो गॅप आहे, ज्या दिवशीचं कंप्लीशन डेट त्याने दिलं होतं त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये रेरामध्ये दिलेली डेट नाही. त्याच्या ॲग्रीमेंटमधली जी डेट आहे, ती डेट आणखी त्याने दिलेलं पोझिशन याच्यामधला जो पिरियड आहे, त्याच्याबद्दल त्याला व्याज आणि त्याला मिळू शकतं. शिवाय त्याला कॉम्पेन्सेशनही अवेलेबल होऊ शकतं. जर त्याने मागितलं कॉम्पेन्सेशन, तर त्याला कॉम्पेन्सेशनही देणं भाग पडतं. म्हणजे मग अशी त्याच्यावर झालेली पुन्हा आहेत प्रकरणं? हो, झाली आहेत ना. ॲडज्युडिकेशन ऑफिसर मग आमचं हिअरिंग करतो. मग ते खरोखर काय प्रॉब्लेम होता का? काय आहे? आणि यांचं म्हणणं खरं आहे का? यांचे जास्त गेले आहेत का पैसे वगैरे? इतर त्यांना काही त्रास झाला. तर त्याप्रमाणे मग ते निर्णय नाही, देतात. पण यासाठी घर खरेदीदाराने बिल्डरला अप्रोच व्हायचा की तुझ्याकडे डिले नाही. झालाय का महारेराकडे त्याने तक्रार नाही, करावी? त्याने पहिल्यांदा तो त्याच्याशी बोलूही शकतो, त्याला लेटरही देऊ शकतो, त्याला वॉर्निंगही देऊ शकतो, की मी महाराजाकडे तक्रार, मग महाराजाकडे तो तक्रार दाखल करू शकतो. महाराजाकडे रेग्युलर तक्रार लागते हं. आणि यात सिंपल गोष्टी आहेत. त्याने कधी पेमेंट केलं, ह्यानी डेट दिलेली असते, ॲग्रीमेंट झालेलं असतं. ॲग्रीमेंट मुख्यतः असायला हवं. ॲग्रीमेंट जर आपण प्रॉपर केलेलं असेल, त्याच्यामध्ये जर कंप्लीशन डेट वगैरे दिलेली असेल, तर आपण प्रॉपरली हे करू शकतो आणि तुमचे हप्ते जर तुम्ही वेळेवर भरलेले आहेत, अन्यथा ते लोकं असाही अनेक वेळा क्लेम करतात, की ह्यांनी पण हप्ते भरलेले नाहीत. तर त्यालाही व्याज लावण्याची तरतूद आहे. महारेरा ॲक्टमध्ये असं नाही आहे, की जर पैसे भरणाऱ्याने सुद्धा भरले नाहीत वेळेवर, तर त्यालाही त्याप्रमाणे त्याच्यावर तरतूद केली जाते. म्हणून होतं काय, की हे जे इंटरेस्ट अमाउंट आहे, आता हल्लीच मला एक केस पाहण्यात आली माझ्याकडे. एका फ्लॅट 8 कोटीचा आहे, त्यांनी 7 कोटी भरले, परंतु त्याला 2-4 वर्ष झाले त्याला फ्लॅटच मिळालेला नाही आहे. बरं. मग त्याने तक्रार केली. मग महाराजांनी तक्रारीची दखल घेऊन जवळ-जवळ 2,65,00,000च्या वर त्याला व्याज लावलेलं आहे ओके. आणि तेवढं व्याज त्याला द्यावं लागणार. म्हणजे त्या मूळ ह्याच्यात. रक्कम अधिक व्याज. हां, मूळ रक्कम त्याला फ्लॅटमध्येच राहायचं आहे. बरं. त्यामुळे त्याला फक्त इंटरेस्ट हवा आहे. पण ओके. आता काय होईल, त्याच्या पैशाने त्याला वजा होईल ना, म्हणजे त्याला जर 1 कोटी आणखी भरायची होती, तर आता भरावी लागणार नाही. त्याच्यातनं ते सेट ऑफ केलं जातं मग. अशा वेळी प्रमोटर काय करतो, सेट ऑफ करतो. उरलेले पैसे जे भरायचे ते भरू नकोस आणि प्लस थोडेसे पैसे जे काही तुला द्यायचे असतील, ते मी तुला देईन. अशा प्रकारे ते गोष्ट त्याच्यामध्ये हे केली जाते. त्यामुळे तो सुटतो अशातला अजिबात भाग नाही. अच्छा. त्याला तो दंड जो असतो ना, तो फार हे आहे 10% प्रमाणे त्याला हे लागतं त्याच्यावर भरावाच लागतो. आणि ज्या दिवशी पैसे दिले त्या दिवसापासून तो लागतो. त्यामुळे त्याला काय सुटतो अशातला भाग नाही आणि दंड कमीत कमी का लावण्याचा प्रश्न येतो किंवा दंड लावायच्या पेक्षा आम्ही हे का बघतो, की त्या माणसाला पण मिळाले, ज्याचे पैसे होते त्याला त्याची भरपाई सगळी मिळाली, त्याला कमिशन पाहिजे तेही त्याला मिळालं आणि जर तरी पण दंड लागला, तर दंडाचे पैसेसुद्धा कुठच्यातरी प्रोजेक्टच्या ह्याच्यातनंच जाणार आहेत. म्हणजे बरोबर. इतर लोकांसोबत त्याचा हे होऊ शकतो, की ते हे होताना. म्हणून ही गोष्ट बघावी लागते, की प्रोजेक्टलाही काही प्रॉब्लेम होणार नाही. प्रोजेक्टही कंप्लीट झाला पाहिजे. कारण उरलेले लोकं अजून प्रोजेक्टमध्ये आहेत. सो दे आर देअर. सो त्यांचंही काम झालं पाहिजे आणि ह्यांचंही नुकसान होता कामा नये. ह्या माणसाला त्याचे पैसे त्याच्या व्याजासकट त्याला मिळाले पाहिजे. बरं. सर, हा अशा गोष्टी. बिल्डरचा एक भाग झाला.
एजंटसाठी पण रेरामध्ये नोंदणी ही बंधनकारक करण्यात हो. आलेली आहे. हो, जर एखादा एजंट आपल्याकडे आपण बघतो की खूप सारे हो, एजंट हो, बाहेर आहेत, हो. जे रेरा नोंदणीशिवाय काम करतायत. बरोबर, असे जर एजंट असतील, तर त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते का? आणि त्यांच्याकडनं घर खरेदी करणं हे बरोबर. योग्य आहे का? आता सेक्शन 9 आणि 10 जे आहेत ॲक्टचे ते एजंट संबंधित आहेत. एजंटवरही जबाबदारी फिक्स केलेली आहे. म्हणजे एजंटलाही दंड होऊ शकतो, चुकीची माहिती दिली तर त्यालाही फसगत होते, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता लोकांनी काय बघितलं पाहिजे, जेव्हा मी एखाद्या एजंटला गाठतो, तेव्हा मी बघितलं पाहिजे की तो प्रोजेक्टचा नंबर माझ्याकडे आहे. त्या प्रोजेक्टचं पेज मला उघडून बघता येतं. तिथे त्या एजंटची नावं दिलेली असतात. त्या प्रमोटरने ज्यांना अपॉइंट केलं आहे ते एजंट विथ त्यांचा नंबर, त्यांचा लायसन्स नंबर पण असतो. मग ह्याच लोकांना जर तुम्ही अप्रोच केलं, तर ते अधिक चांगलं राहील. कारण काय आहे रेरामध्ये फर्स्ट सेल जो आहे त्यालाच हे आहेत. सेकंड सेल रेरा मॉनिटर करत नाही. त्यामुळे इतर जे एजंट असतात, जे जनरली एक घरं विकत असतात किंवा बदलत पण नव्या प्रोजेक्टमधली जी घरं आहेत, ती ह्या लायसन्स लोकांनीच घेतली पाहिजे, विकली पाहिजेत आणि त्यांच्या थ्रूच आपण ती घेतली पाहिजे. म्हणजे बरं. आपणही ग्राहकांनी ते बघितलं पाहिजे, की हा माणूस त्या प्रोजेक्टला रजिस्टर्ड आहे का? ते असेल तरच त्यांनी ते काम केलं पाहिजे. बरं. त्यांचे नंबर सकट सगळ्या डिटेल त्या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या असतात त्या पेजवर हं. आणि त्यांच्याकडनं त्यांनी घेतलं पाहिजे. आणि दुसरं काय होतं, की आता त्यांना एजंटवर पण जी काही जबाबदारी त्यामुळे अनेक ठेवा काय होतं, की जर प्रोजेक्ट रजिस्टर नसेल, तरी एजंट करतात किंवा सोशल मीडियावर म्हणजे आम्ही मध्ये ॲडव्हर्टायझिंगवर खूप दंड लावायचं हे सुरू केलं होतं. कारण सोशल मीडियावर वगैरे बऱ्याच ॲडव्हर्टाईज यायच्या आणि त्यात तो एजंट ना आपला नंबर टाकत, ना त्या प्रोजेक्टचा पण नंबर टाकत आणि तिथले फ्लॅट दाखवणं वगैरे सगळं. मग आम्ही त्यांना ते हे करायचो, त्यांच्यावर ॲक्शन घ्यायचो. मग अशा वेळी काय व्हायचं, प्रमोटरलाही आम्ही विचारतो, "बघ तू पण याला जबाबदार आहेस का? जर तू त्याला जबाबदार नसेल आणि तर तो तुझा फ्लॅट विकत असेल, तुझ्या बिल्डिंगमधला, तर तू त्याच्यावर पोलीस केस कर. ओके. तू ॲडव्हर्टाईज करतो आणि सोशल मीडियावर तू सायबर पोलिसला कंप्लेंट कर." मग आम्ही त्यांना सांगायचो, "तुम्ही सायबर पोलिसला कंप्लेंट करा, सो दॅट यू आर नॉट कनेक्टेड." म्हणजे तुम्ही ॲब्झॉल्व झालात. मग आम्ही काय तो दंड लावू. अशा प्रकारे आपण बऱ्याच एजंटना दंड लावलेला. म्हणजे 50-60 लाखापर्यंतच्या रकमेचा जवळ-जवळ गोळा झाला होता. कारण खूप आम्ही त्या हे केलं होतं. ओके. बऱ्याच सर, चालू. आपण महारेराबद्दल बोलत असताना त्याच्यामध्ये अजूनही काही सुधारणा होणं गरजेचं आहे, असं अनेकांचं मत आहे. हो. खास करून बेंचऐवजी महारेरा वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन व्हावी, हं. अशी मागणी केली जाते. बरोबर. ही कितपत योग्य आहे? नाही बरोबर आहे. खरं म्हणजे आता जे नवीन आपलं धोरण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, की आपण बेंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये करू, असं हे आहे. पण मला तरी काही ते हे वाटत नाही. कारण सेक्शन 20 जो आहे, त्या सेक्शन 20मध्ये महारेराचा जो रेराचा जो ॲक्ट आहे, सेक्शन 20मध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे, की राज्य सरकारला पाहिजे तितके रेरा ते स्थापन करू शकतात. आणि हरियाणा हे उदाहरण आहे, की हरियाणामध्ये 2 रेरा आहेत. हं. त्या ठिकाणी 2 ठिकाणी 2 वेगळे रेरा आहेत आणि त्यांचे एरिया त्यांनी डिव्हाईड केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामधले जे प्रोजेक्ट जर तुम्ही बघाल, तर आज 50,000चा आकडा आपण पार केला आहे. हे जवळ-जवळ 40 ते 25% प्रोजेक्ट आहेत ओव्हरऑल इंडियामधले. म्हणजे एवढे प्रोजेक्ट कोणाकडेच नाहीत. मॅक्सिमम 10,000 पर्यंत किंवा 15,000 प्रोजेक्ट असतात. पण आपल्याकडे तर 50,000 प्रोजेक्ट आहेत. ते एका रेराच्या पण आवाक्या बाहेरचं आहे. आता अनेकांना काय वाटतं, की आपण बेंच स्थापन करतोय. म्हणजे या रेराकडे कंप्लेंट आल्या आहेत. मग ते आपण जास्त बेंच केले की कंप्लेंट हा विषय नाही आहे. खरं पाहायला गेलं तर जे प्रोजेक्ट रजिस्टर होतात तुमच्याकडे त्यांचं मॉनिटरिंग करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर ते तुम्ही 3-3 महिन्यांनी त्यांचे रिपोर्ट जर मॉनिटर केले, तर त्याच्यामध्ये मग तक्रारीच तुम्हाला येणार नाही. तक्रारीच येणार नाहीत. म्हणजे तक्रारी हा विषय नाही आहे, पण ते मॉनिटर केले पाहिजेत. पण एकच रेरा 50,000 प्रोजेक्ट मॉनिटर करू शकतो आणि ते पण ऑल ओव्हर महाराष्ट्र. तुमच्या मते किती रेरा असायला पाहिजेत सध्याच्या माझ्या घडीला मते सध्या तरी महाराष्ट्रामध्ये? बघायला गेलं तर निदान मुंबई किंवा एम-एम-आर रिजन जो आहे सगळा हा किंवा हं. कोकण वगैरेचा भाग आहे, हं. त्याच्यामध्ये एक रेरा असावं. पुण्याला देखील मुबलक प्रोजेक्ट आहेत आणि पुणा, नाशिक असा एखादा असावा. इतर ठिकाणी मग उरलेल्या भागामध्ये कमी प्रोजेक्ट आहे. मग उर्वरित महाराष्ट्रासाठी एखादा रेरा असे किमान 3 रेरा तरी आजच्या घडीला आवश्यक आहेत. बरं. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला हे प्रोजेक्ट जर ते आहेत ते व्यवस्थित डिस्ट्रिब्यूट होतील आणि मग ते प्रॉपरली मॉनिटर केले जाईल. कारण शेवटी काय आहे तक्रारीची सोडवणं आपण करतो, एवढ्या वेळात आम्ही करू, लगेच करू वगैरे त्याला अर्थ नाही. तक्रार येऊ नये या दृष्टिकोनात जर आपण पाहिलं आणि प्रॉपर मॉनिटरिंग जर केलं, त्याच्यासाठी सगळं आपल्याकडे हे आहे, कशाप्रकारे ते मॉनिटर केले पाहिजे. ते जर प्रॉपरली झाले ना, तर तक्रारी राहणार नाहीत. सर, आणखी एक तक्रारीच्या मुद्द्यावरनं एक गोष्ट विचारावीशी वाटते, की रेराकडे तक्रार करायची असेल, तर हं, वकिलाचा आधार घ्यावा लागतो, असा लोकांचा समज आहे. हं, सर्वसाधारण माणूस त्याला असं वाटतं, की रेराकडे जाणं हे खूप कठीण गोष्ट आहे. हं, टेक्निकॅलिटी असतील, इंग्लिश भाषा, हं, किचकट कायदे, या सगळ्या गोष्टी असतील. हे हं. खरं आहे का? नाही, नाही. ते तसं खरं नाही. परंतु असा समज आहे हे खरं आहे. लोकांचा असा समज आहे हे खरं आहे. कारण काय होतं लोकांना असं शेवटी ते ऑनलाईन आहे म्हणजे काय असेल बुवा त्यातले रूल्स आपल्याला माहिती नाही. कुठच्या रूलखाली पण तसं काही नाही आहे. रेराचा जो कंप्लेंट हे आहे, तुम्ही जे लॉन्च करायची आहे कंप्लेंट, तर एकदम सिंपल आहे. तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे
आणि नंतर तुम्ही त्या प्रोजेक्टचा नंबर टाकायचा. त्या प्रोजेक्टचा नंबर टाकला की त्याची सगळी माहिती ऑटोमॅटिकली आमच्याकडे असते. ती तर सगळी तिथेच येते. हं, मग फक्त तुमच्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत, की फॅक्ट्स काय आहेत, तुमचे हं, प्रे काय आहे, आणखी तुमचं एक अफिडेव्हिट तुम्ही अप्रूव्ह करून द्यायचं आहे आणि हे सगळं ऑनलाईन आहे. हं. ते झाल्यानंतर तुम्हाला ₹5,000 भरून आणि चार्जेस फक्त ₹5,000 आहेत. तेवढे भरले की तुमची कंप्लेंट रजिस्टर होते. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेल येतो जेव्हा तुमचं हिअरिंग लागेल, की ते तुम्हाला त्या कंप्लेंट नंबर तुम्हाला बघता येतं आणि तुम्हाला मेलही येतो. तुम्ही ते हिअरिंग ऑनलाईन अटेंड करू शकता, घरात बसून कुठेही न जाता. हे तुम्ही अटेंड करू शकता. आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, नेहमी या केसेस असतात, पैसे रिफंडचे असतात, कॅन्सलेशनचे असतात. मग ह्याच्यात काय असतं, तुमचं ॲग्रीमेंट काय आहे ते तुम्हाला बघावं लागतं हं. फक्त आणि तेवढे ते तुम्ही जर प्रॉपरली अपलोड करू शकलात, थोडंसं जरासं टेक्निकली तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असेल, तर ते करून तुम्ही तुमची कंप्लेंट सहज रजिस्टर करू शकता आणि सहज पुढच्या आणि अनेक लोकं असे, म्हणजे मला माहिती आहे की अनेक वेळा आम्ही हिअरिंग बघत होतो तेव्हा, हं. अनेक लोकं अशा प्रकारे स्वतः हिअरिंग हे अटेंड करतात, करतात. अटेंड करतात, सांगतात, बोलतात. त्यांना काय कुठच्या केसेसचे रेफरन्स वगैरे द्यायचे नसतात, कारण हे तसा ॲक्टच नवीन आहे तसा. तर ते जनरल ते बोलू शकतात आणि सिंपल गोष्ट त्या सांगू शकतात. सर, तुम्ही रिफंडचा उल्लेख केलात, की आदेश दिल्यानंतर व्याज किंवा रिफंड हे ग्राहकाला परत मिळण्यासंदर्भात हं, डिले होतो किंवा अनेकदा मिळत नाही अशा बरोबर. तक्रारी येतात. हे खरं आहे का? थोडी बाब ही खरी देखील आहे. कारण काय आहे ह्याच्यामध्ये असं आहे, की तुम्ही कंप्लेंट केली, ऑथॉरिटीने ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर एक 2 महिन्याची मुदत असते. त्या प्रमोटरने ते कंप्लाय करावे, तुम्हाला पैसे द्यावे. नाही झालं, तर तुम्हाला एक पुन्हा त्या ह्याच्यावर जाऊन एक बटन हे करायचं असतं, की तुमचे नॉन कम्प्लायन्स ॲड होतं, की ऑर्डरचा कम्प्लायन्स झालेला नाही. पुन्हा एक हिअरिंग होतं. त्याच्यामध्ये पुन्हा असं त्याला सांगितलं जातं, पुन्हा पाहिलं जातं, करतोय, नाही करतोय वगैरे. हं, नाही झालं, तर मग मात्र वॉरंट इश्यू केलं जातं. आता हे वॉरंट इश्यू केलं जातं अंडर सेक्शन 41 मध्ये. हं. तर हे वॉरंट आपण कलेक्टरकडे पाठवतो. कारण ते वॉरंट वसूल करायचा अधिकार कलेक्टरला आहे. आता अच्छा. हे कलेक्टरकडे गेल्यानंतर काय असतं, कलेक्टरकडे पण भरपूर कामं असतात. म्हणजे त्यांच्यासाठी हे प्रायोरिटी नाही आहे. त्यांच्याकडे आणखी खूप कामं असतात. एखादा हं. डिसीज आला, पूर आला, काय आला वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा हे राहून जातं. मग ह्याच्यामध्ये काय होतं, आमचं असं सजेशन होतं. आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटला कळवलं होतं, इव्हन रेव्हेन्यू डिपार्टमेंटला पण कळवलं होतं, की ह्याच्यासाठी काही असा एक्सक्लुझिव्ह स्टाफ ठेवावा. तुमचे रिटायर्ड लोकं असतील, तहसीलदार वगैरे असतील, तर असा एखादा ग्रुप 3-4 लोकांचा ह्या जिल्ह्यांमध्ये, ह्याच्यासाठी 3-4च जिल्हे आहेत, ज्यांच्यामध्ये 100च्या वरपेक्षा जास्त वॉरंट पेंडिंग आहेत. कारण कोणते आता आहेत? आपला ठाणे, रायगड, आपला मुंबई सबअर्बन आहे आणि पुणे. हे 4 हे जिथे जिल्हे सगळ्यात आहेत. जास्त ते कन्स्ट्रक्शन 100पेक्षा चाललंय. जास्त आहेत. इव्हन मुंबई सबअर्बनमध्ये तर 250-300 हे होते, पेंडिंग्स होते आणि त्यांची अमाउंट जवळ 700 कोटीच्याही वर आहे. एवढी अमाउंट पेंडिंग आहे. तर हे जर तुम्ही जर केलात, एखादा एक्सक्लुझिव्ह जर तुम्ही जर तिथे स्टाफ नेमला, जो फक्त रेराचीच वॉरंट करेल आणि बरोबर. त्यांचं पेमेंट महारेरा देईल. बरं. म्हणजे तुमच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. तुम्ही पाहिजे तर रिटायर्ड लोकं घेऊ शकता. फक्त काय आहे, कलेक्टरला त्या पॉवर्स असल्यामुळे ते कलेक्टरच्या अंडर असले पाहिजेत आणि त्यांनी ते एक्सक्लुझिव्हली काम करावं. हे जर काम केलं ना, तर नक्की हा विषयसुद्धा मिळेल. पण ह्याच्यात मला आणखीन एक सांगायचं आहे, की गेल्या वर्षामध्ये आम्ही एक फायनान्सचं सर्क्युलर काढलं होतं. याच्यामध्ये 3 बँक अकाउंट्स आपण हे करायचे होते. म्हणजे कुठच्याही जेव्हा ग्राहक जेव्हा ₹100 देतो, तेव्हा ते ऑटोमॅटिकली स्प्लिट होतात 70 आणि 30. ₹70 जे आहेत ते तुमच्या लँड आणि कन्स्ट्रक्शनलाच वापरले गेले पाहिजे. ₹30 तो काढून घेऊ शकतो. मग जेव्हा रिफंड येतो ना, तेव्हा मग आम्ही असं ठरवलं, की त्याचे 70% जे 70 आणि 30 त्या ₹70 ते 70 मधनंच गेले पाहिजेत त्याच अकाउंटमधनं आणि उरलेले त्या 30 मधनं गेले पाहिजेत. बरं. मग याप्रमाणे आम्ही ते केलं आणि आता आम्ही काय करतो, वॉरंट इश्यू करताना पहिल्यांदा आम्ही तो क्लॉज टाकतो. म्हणजे तुम्हाला त्या प्रमोटरची प्रॉपर्टी जप्त करायची नाहीच आहे. तुम्हाला पहिलं फक्त काय करायचं आहे, ते जे बँक अकाउंट आहे, त्या ठिकाणी हे लोड करायचं आहे. त्याच्यात पैसे आले, की हे पैसे व्हायचे आम्ही रिटर्न करून घेणार. तर ही गोष्ट जरी झाली ना आता, हं. तरी ती सोपी राहील. मी ह्याच्याप्रमाणे मग कदाचित त्या रिकव्हरीचा विषय लागणार. रिकव्हरी म्हणजे काय करावं लागतं, तुम्हाला जाऊन ॲक्वायर करावी लागते जागा, ऑक्शन करावा लागतो, पैसे गोळा हा सगळा उपद्रव त्यात वाचू शकतो त्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी. तर ओके. ह्याचाही वापर झाला पाहिजे. आणखी या एक्सक्लुझिव्ह सेल देखील निर्माण झाले 3-4 जिल्ह्यात जरी, तरी खूप परिणाम होईल. ओके. सर, शेवटाकडे येतोय. शेवटचा प्रश्न विचारतो, की एखाद्या बिल्डरने महारेराला चुकीची माहिती दिली आणि महारेराने त्याच्यावर कारवाई केली. तर याच्यात घर खरेदीदार जे असतात, त्यांना नेमका काय फायदा होतो? हां, आता सांगतो ना मी तुम्हाला. आता आपण म्हणालो, की 3 महिन्यानंतर त्याने ते क्वार्टरली त्याने रिपोर्ट बरोबर. द्यायचा आहे. प्रोग्रेस रिपोर्ट त्याचा द्यायचा आहे. क्यू-पी-आर ज्याला म्हणतात. आता या क्यू-पी-आरमध्ये काय-काय असतं, की माझा प्रोजेक्ट किती पूर्ण झाला, नवीन काही मला अप्रूव्हल मिळाली का, किती फ्लॅट मी सेल केले हं. आणि मी किती पैसे विथड्रॉ केले. आता ही माहिती जर त्याने दिली नाही, तर महारेरा काय करतं, त्याला स्टॉप करतं, त्याचा प्रोजेक्ट अबेन्समध्ये टाकतं, त्याला दंड लावतं ₹50,000 आणखी त्याला ती माहिती भरायला लावतं. बरं. आता अशा स्टॉप केल्यावर कदाचित कोणीतरी म्हणू शकतं, की महाराष्ट्राने आमचा प्रोजेक्ट स्टॉप केला आहे, अबेन्समध्ये टाकला आहे, त्याचं बँक अकाउंट सील केलं आहे.
पण हे शेवटी कोणासाठी असतं? हे त्या ग्राहकासाठीच असतं. हे जर त्याला मी एकदा केलं, तर पुढच्या वेळी कदाचित तो करणार नाही. कारण ₹50,000 त्याला भरावे लागतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात, जेव्हा कधी महारेरा अशा प्रकारची कारवाई त्या प्रमोटरवर करते, ती अंतिमतः ग्राहकाच्याच हिताची असते. ती जर महारेराने केली नाही, तर मग उद्या लोकं असंही म्हणतील, की महारेरा काहीच कारवाई करत नाही प्रमोटरकडे. म्हणजे ते दुधारी होऊ शकेल ते. त्यामुळे ही कारवाई अत्यंत आवश्यक आहे आणि तेवढा तात्पुरता जरी तो थांबला प्रोजेक्ट, तरी तो चांगल्यासाठीच आहे आणि त्यांच्या भल्यासाठीच आहे. जेणेकरून ते पैशाचा योग्य तो वापर व्हायला पाहिजे. बरं. थँक यू सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि संपूर्ण माहिती दिलीत. संपूर्ण भारतामध्ये घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कसं का असेना, घर हक्काचं आणि कायदेशीर असावं ही प्रत्येकाची निकड बनलेली आहे. या निकडीतून फसवणुकीचे प्रकार घडतात. रेरामुळे गैरप्रकारांना चाप बसलाय खरा, मात्र ते पूर्णपणे थांबावेत यासाठी काही सुधारणा गरजेच्या आहेत. घर खरेदीबाबतचा आपला अनुभव काय होता हे आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. रेरा संदर्भात काही समस्या असतील तर तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. खरे सांगेंच्या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. धन्यवाद.